So hello dear students, in this video we shall discuss some remaining part of the crystal field theory. The crystal field theory, in the previous video we have seen how the postulates of the crystal field theory work with different example. वेगवेगळ्या आपण एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण काल डी ऑर्बिटलची स्प्लिटिंग ऑक्टाहेड्रल साठी काय होते आणि टेट्राहेड्रल साठी काय होते ते आपण बघितलं. In this video we shall discuss the factors affecting crystal field theory. Crystal field theory वर परिणाम करणारे घटक कोणते कोणते आहेत बघा. There are four factors which affect on crystal field theory. The one is the identity of the metal. Metal कुठला आहे? Identity of the metal. Identity of central metal. Central metal कुठला आहे त्याच्यावर. The second factor is the oxidation state of the central metal. Oxidation state of the central metal. The third one is the nature of ligand, or you may first we shall see number of ligands. Number of ligands. And fourth factor is the nature of ligand. The fourth factor is nature of ligand. So these are the four factors which affect on crystal field splitting. डी ऑर्बिटलचे जे दोन पॉइंट ग्रुप तयार व्हायले T2G आणि EG किंवा EG आणि T2G, हे जे पॉइंट ग्रुप तयार होईल त्यांच्यात जी स्प्लिटिंग जी व्हायली आहे त्यांच्यामधली प्रत्येकातली स्प्लिटिंग वेगवेगळी आहे. कुणामध्ये हा गॅप जास्त राहिलाय, कुणात कमी राहिलाय, कुणात जास्त राहिलाय, ह्याच्यावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत. सो दीज आर द फोर फॅक्टर. आयडेंटिटी ऑफ द मेटल. रिमेंबर गाइज, वी शॅल टेक वन एक्झाम्पल. आय एम टेकिंग हिअर द ईच मेटल फ्रॉम द ट्रान्झिशन सिरीजेस. तर 3D ट्रान्झिशन मधला एक घ्यायलोय, 4D ट्रान्झिशन मधला एक घ्यायलोय आणि 5D ट्रान्झिशन सिरीज मधला एक घ्यायलोय. निकेल, पॅलाडियम अँड प्लॅटिनम. सो इफ वी गो फॉर धिस ऑल दीज थ्री एक्झाम्पल्स, इफ वी सी, हे जर तीन एक्झाम्पल आपण बघितले तर निकेल पेक्षा पॅलाडियमची क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग जास्त आहे. निकेल इन द सेकंड ऑक्सिडेशन स्टेट, +2 ऑक्सिडेशन स्टेट. Palladium also in the +2 oxidation state and platinum in the +4 oxidation state. तर पॅलाडियमची क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग निकेल पेक्षा 50% न जास्त. किती पर्सेंट न जास्त आहे? याचा अर्थ 3D पेक्षा 4D ची क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग जास्त आहे आणि 4D पेक्षा 5D सिरीजची क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग 25% न जास्त आहे. किती पर्सेंट न जास्त आहे? 25% न जास्त आहे. म्हणजे पहा, निकेल पेक्षा पॅलाडियमची क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग जास्त आहे आणि पॅलाडियम पेक्षा प्लॅटिनमची म्हणजे क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग इन्क्रीजेस फ्रॉम 3D टू 4D अँड 4D टू 5D. म्हणजे 5D ची क्रिस्टल फील्ड. म्हणून आयडेंटिटी ऑफ मेटल, मेटल कुठला आहे, 3Dचा आहे का, 4Dचा आहे का, 5Dचा आहे, याच्यावरून तुमची क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग किती होणार हे ठरायले. नेक्स्ट फॅक्टर आहे ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द सेंट्रल मेटल आयन. फॉर दिस वी शॅल टेक अनदर टू एक्झाम्पल्स. इफ वी टेक chromium attached to 6 water ligand having +3 oxidation state, and another case we shall take chromium attached to 6 water ligand but in the +2 oxidation state. I have taken here two examples. The central metal is same, ligand is same, only oxidation state is different. Here the chromium is possessing +3 oxidation state. Here chromium is possessing +2 oxidation state. And I told you, more is the oxidation state of central metal ion, more is the crystal field splitting. आणि म्हणून इथं क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग तुमच्या CrH2O6+3 ची जास्त आहे कुणापेक्षा? CrH2O+6+2 पेक्षा. कशामुळे? ह्याचे जर आपण जर कलरचा स्पेक्ट्रा जर बघितला, ज्याचे कलरच्या स्पेक्ट्रामधली ऍब्सॉर्प्शनची व्हॅल्यू जेवढी जास्त तेवढी त्याची क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग जास्त येणार आहे. सो हेअर द CrH2O6 हॅव द व्हॅल्यू 7400 अँड फॉर द CrH2O6+2 दिस व्हॅल्यू इज 14100. बघ, ह्याची क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंगची व्हॅल्यू 17400 येईल, कारण ह्याची ऑक्सिडेशन स्टेट याच्या ऑक्सिडेशन स्टेट पेक्षा जास्त आहे. याची 14100 येईल तर याची 17400 येईल. म्हणून ऑक्सिडेशन स्टेट हायर, क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग जास्त. ऑक्सिडेशन स्टेट लोअर, क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग लोअर. दिस इज द सेकंड फॅक्टर. The third factor is number of ligand. We have seen in the octahedral case we have 6 ligand, and in the tetrahedral case we have 4 ligand,
आणि कालही आपण मी सांगितले ऑक्टाहायड्रलची क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग हे टेट्राहायड्रल पेक्षा नेहमी काय असते, जास्त असते. मोर द नंबर ऑफ लिगँड सराउंडिंग द सेंट्रल मेटल ऍटम मोर इज द स्प्लिटिंग. जेवढे सेंट्रल मेटलच्या भोवती लिगँडची संख्या जास्त तेवढी स्प्लिटिंग काय असते, जास्त असते. तर हे आपण नंबर ऑफ लिगँडच्या बाबतीमध्ये बोलू शकतो. अँड नेचर ऑफ लिगँड अकॉर्डिंग टू द स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज. लिगँडचं नेचर तपासण्यासाठी सायंटिस्टनी काय केली, एक स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज तयार केली. म्हणून आपण याला आणखीन एका नावानं शिकू शकतो, स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज. नाव दिस सिरीज इज डिराइव्ड, ही सिरीज जी तयार केलेली आहे, this series is derived on the basis of the effect of particular ligand on the crystal field splitting. एखादा लिगँड मेटलच्या डी ऑर्बिटलची किती स्प्लिटिंग करायला आहे याच्यावरून लिगँडची ऑर्डर ठरवली. द ऑर्डर ऑर द सिरीज, the spectrochemical series or spectrochemical order is derived on the basis of effect of ligand on crystal field splitting. एखादा लिगँड डी ऑर्बिटलची स्प्लिटिंग किती करायला आहे याच्यावरून लिगँडची स्ट्रेंथ ठरवली. मग हा फलाना लिगँड स्ट्रॉंग फील्ड लिगँड, फलाना लिगँड वीक फील्ड लिगँड. एखादा लिगँड जर क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग जास्त करत असेल तर तो स्ट्रॉंग फील्ड लिगँड. एखादा लिगँड क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग कमी करत असेल, कमी गॅप तयार होत असेल T2G आणि EG मध्ये तर तो वीक फील्ड लिगँड. आणि याच्यावरून त्यांनी एक सिरीज तयार केलेली आहे. या सिरीजसाठी मी एक सेंटेन्स सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी तयार केलेला आहे, ट्रिक तयार केलेली आहे. काय ट्रिक तयार केलेली आहे बघा. इब्राहिम से बघा I मायनस सगळ्यात वीक लिगँड. इब्राहिम से सचिनने, हे बघा सचिनने SCN मायनस, सचिनने कल Cl मायनस, 100 S2 मायनस, फॉर्म्युले F मायनस. बघा इब्राहिम से सचिन ने कल 100 फॉर्म्युले उगलवाए म्हणजे त्याच्याकडून म्हणून घेतले. बघा कशी तयार केली, उगलवाए. और उसको बघा, उसको म्हणले की ऑक्झॅलेट. इब्राहिम ने सचिन से कल 100 फॉर्म्युले उगलवाए, उसको ऑक्झॅलेटो लिगँड, उसको वाटर, बघा वाटर, नल से पिलाया. बघा त्याच्याकडून फॉर्म्युले म्हणून घेतले आणि त्याला पाणी नळानं पाजवे. वॉटर नल से पिलाया. नंतर एंडला दिप्याने डायपायरिडिन, नंतर अमोनिया. एंडला दिप्याने पिनीला फिनाइल. हे बघा दिप्याने पिनीला. 90 NO2 मायनस, 90 शेण्या सारल्या CO. बघा द स्ट्रॉंग फील्ड लिगँड अँड फ्रॉम वीक फील्ड लिगँड. जसं तुम्ही लेफ्टला याल वीक फील्ड लिगँड, जसं लेफ्ट कडून राईट कडे जाल तसं स्ट्रॉंग फील्ड लिगँड. अशा पद्धतीने आपण ही स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज तुम्ही लक्षात ठेवू शकता लेकरांनो. I मायनस इज द वीक फील्ड लिगँड अँड CO इज द स्ट्रॉंग फील्ड. आणि आपल्याला लागणारे हे बघा मेजरली लागणारे हे 3 लिगँड आहेत. NO2 मायनस, Cl मायनस, CO अँड इन सम केसेस EN अँड अमोनिया. म्हणून इकडचे जे आहेत सहसा स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहेत. आणि जसं तुम्ही इकडे लेफ्ट कडे जाल हे वीक फील्ड लिगँड अँड दीज आर द स्ट्रॉंग फील्ड लिगँड. तर अशा पद्धतीने आपण म्हणून जो लिगँड जास्त स्प्लिटिंग करायला आहे त्याच्यामध्ये त्याला कुठल्या गटात टाकलं, स्ट्रॉंग फील्ड मध्ये टाकलं. मग ह्याच्यापेक्षा हा कमी स्प्लिटिंग करत असेल, ह्याच्यापेक्षा हा कमी स्प्लिटिंग करत असेल. अशा पद्धतीनं I मायनस हा T2G आणि EG ची स्प्लिटिंग सगळ्यात कमी करत असेल. CO हा T2G आणि EG ची स्प्लिटिंग म्हणजे डी ऑर्बिटलची स्प्लिटिंग सगळ्यात काय करत असेल, जास्त करत असेल. सो दीज 4 फॅक्टर्स अफेक्ट ऑन क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग. नेक्स्ट आहे कलर ऑफ द कोऑर्डिनेशन कंपाऊंड वॉज ऑल्सो एक्सप्लेन बाय क्रिस्टल फील्ड थेरी. क्रिस्टल फील्ड थेरी त्यासाठी एक एक्झाम्पल घेऊयात आपण. समजा TiH2O6 3+, TiH2O6 3+, म्हणजे टिटॅनियमची ऑक्सिडेशन स्टेट डायरेक्ट +3 आहे कारण इथे H2O न्यूट्रल लिगँड आहे. म्हणजे Ti3+ झाला आपल्याकडे. आता Ti3+ चं जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं झालं, टिटॅनियमचं आहे 3D2 4s2, हे टिटॅनियमचं. Ti3+ चं काय येईल, इथले 2 गेले आणि इथला 1 गेला. म्हणजे Tiचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आलं, 3D1 4s0. S मधले 2 गेले आणि 3D मधला 1 गेला. म्हणजे 3D मध्ये आपल्याकडे आता 1 इलेक्ट्रॉन आहे. हे बघा 3D वी हॅव 1 इलेक्ट्रॉन. याची जर मी स्प्लिटिंग केली ना, इफ वी स्प्लिट द डी ऑर्बिटल स्प्लिट केला, ऑक्टाहायड्रल इझी वर जाईल, T2G कुठं जाईल, खाली जाईल.
आणि इलेक्ट्रॉन नेहमी कुठल्या ऑक्युपाय करतो अगोदर लोअर एनर्जी, कारण लोअर एनर्जीला का जाईल, बॅरी सेंटर पासून लोअर एनर्जीला कोण आहे T2G, लोअर एनर्जीला इलेक्ट्रॉन का जाईल, स्टॅबिलिटी का असते, जास्त असते. अँड नाऊ दिस इलेक्ट्रॉन फ्रॉम T2G ऑर्बिटल इट विल जम्प इनटू द EG ऑर्बिटल. T2G मधून इलेक्ट्रॉन कुठं जाईल, EG मध्ये जाईल. नाऊ द रिझल्टंट कॉन्फिगरेशन विल बी लाईक दिस. नाऊ इलेक्ट्रॉन इज हिअर, बघा इथून इलेक्ट्रॉन इथं गेला. नाउ दिस इलेक्ट्रॉन आफ्टर लुझिंग एनर्जी इट विल अगेन कम बॅक टू द ओरिजिनल T2G अँड फॉर दिस इट विल ऍब्सॉर्ब 498 नॅनोमीटर्स वेव्हलेंथ सनलाइट. तो किती नॅनोमीटरची वेव्हलेंथ ऍब्सॉर्ब करायला आहे, 498 नॅनोमीटरची वेव्हलेंथ हा डी ऑर्बिटल ऍब्सॉर्ब करायला आहे. आणि त्याच्यासाठी त्यानं या T2G मधून इलेक्ट्रॉनला काय करायला, एक्साइट करायला. कुठं चाललाय इलेक्ट्रॉन, EG मध्ये चाललाय. अँड आफ्टर सम टाइम आफ्टर लुझिंग एनर्जी परत लूज करायला. अँड अगेन दॅट इलेक्ट्रॉन इज स्ट्रायकिंग टू द T2G, परत येऊन तो T2G मध्ये येऊन बसायलाय. अँड इट इज शोईंग कलर. तो काय करायला, कलर. मग ऍब्सॉर्ब करत असताना तो किती नॅनोमीटरची वेव्हलेंथ ऍब्सॉर्ब करायला, 498 नॅनोमीटरची सनलाइटची वेव्हलेंथ ऍब्सॉर्ब करायला. आणि त्यावेळेस त्यांना ऍब्सॉर्ब करत असलेला जो कलर आहे तो आहे ब्ल्यू ग्रीन. बघा कोणत्या कलरची लाईट तो ऍब्सॉर्ब करायला, ब्ल्यू ग्रीनची. मीन्स ऍब्सॉर्ब्ड कलर इज ब्ल्यू ग्रीन. अँड कॉम्प्लिमेंटरी कलर जो बाहेर टाकला जातो, जो इमिटेड कलर असतो, दॅट कलर इज पर्पल. आणि म्हणून TiH2O6 दिस कॉम्प्लेक्स इज पर्पल. तो कुठल्या कलर दाखवायलाय, पर्पल कलर दाखवलाय. पण याच्यामध्ये नेमकं CFT ला इथं काय म्हणायचे, द कलर ऑफ द कोऑर्डिनेशन कंपाऊंड अकॉर्डिंग टू क्रिस्टल फील्ड थेरी इज बिकॉज ऑफ DD ट्रान्झिशन. इथं सुद्धा परत CFT म्हणाले, कलर ऑफ द कोऑर्डिनेशन कंपाऊंड इज बिकॉज ऑफ DD ट्रान्झिशन. एका डी ऑर्बिटल मधून दुसऱ्या डी ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन जम्प करायला बाय द ऍब्सॉर्प्शन ऑफ सनलाइट हॅव्हिंग द वेव्हलेंथ रेंज ऑफ 498 नॅनोमीटर. तर ऍब्सॉर्ब्ड कलर ब्ल्यू ग्रीन आहे आणि इमिटेड कलर पर्पल कलर आहे. म्हणून TiH2O6 हा कुठल्या कलरचा दिसतो, पर्पल कलरचा दिसतो. सो दिस इज अबाउट द कलर. कलर बद्दल ही CFT बोललेली आहे. नेक्स्ट आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टी. मॅग्नेटिक बिहेवियर बद्दल सुद्धा CFT बोलायली. फॉर दिस वी शॅल टेक 2 एक्झाम्पल्स, FeF6 3- अँड FeCN6 3-. FeF6 3- आहे, FeCN6 3-. याच्याही आपण केसेस आपण दोन्ही पाहिलेले आहेत. FeF6 आपण VBT मध्ये पाहिला आहे. FeCN6 सुद्धा तुम्हाला VBT मध्ये मी सांगितलेलं आहे. याच्यामध्ये जर ऑक्सिडेशन स्टेट Fe ची काढला, इन बोथ द Fe इज +3, पण +3 मध्ये FeF6 मध्ये काय व्हायलंय, हा वीक फील्ड लिगँड आहे आणि हा स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे. आणि इथंच तुमच्या स्प्लिटिंग मध्ये चेंज व्हायलाय. म्हणजे Fe3+ ची जर ह्याची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, Fe3+. Fe3+ म्हणजे Fe ची काय आहे, इलेक्ट्रॉनिक प्लेन Fe26 चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 3d6 4s2. आणि Fe3+ चं काय येईल, Fe3+ चं येईल 3d5 4s0. 3d5 4s0 म्हणजे इथले 2 गेले आणि इथला 1 गेला, राहिले किती 3d5. मीन्स वी हॅव 5 इलेक्ट्रॉन्स इन द डी ऑर्बिटल. आपल्याकडे डी ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 5 इलेक्ट्रॉन आहेत. दीज आर द 5 इलेक्ट्रॉन. पण आता FeF6 हा कसा आहे, वीक फील्ड लिगँड आहे. वीक फील्ड लिगँड स्प्लिटिंग काय करेल, कमी करेल म्हणजे T2G आणि EG मधला गॅप हा कमी असेल. पण FeCN6 T2G आणि EG ची स्प्लिटिंग जास्त करेल, म्हणजे T2G आणि EG मधला गॅप जास्त असेल. हा वीक फील्ड आहे म्हणून गॅप कमी ठेवलाय, हा स्ट्रॉंग फील्ड आहे म्हणून गॅप जास्त ठेवलाय. मग तुम्हाला माहिती आहे FeF6 वीक फील्ड लिगँड आहे. तो जनरली कसले कॉम्प्लेक्स तयार करतो, पेरिंग एनर्जी यांची जास्त असते आणि हा गॅप कमी असल्यामुळं हे 5 इलेक्ट्रॉन 1 2 3 4 5 कालच आपण पाहिले, पेरिंग एनर्जी जास्त, गॅप कमी असेल तर काही इलेक्ट्रॉन लोअर एनर्जीत जातात T2G मध्ये, काही इलेक्ट्रॉन EG मध्ये जातात. इथं आपल्याला 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन मिळाले. आणि तेच आपण FeCN6 मध्ये इथंही 5च इलेक्ट्रॉन आहेत, पण त्यांची स्प्लिटिंग होत असताना पहिला इलेक्ट्रॉन इथं जाईल, दुसरा इथं जाईल, तिसरा इथं जाईल, चौथा इथं जाईल, पाचवा इथं जाईल. कारण हा गॅप डेल्टा O, द क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग इज मोर.
आणि पेरिंग एनर्जी लेस आहे. पेरिंग एनर्जी लेस आहे म्हणून हे 5 ला 5 इलेक्ट्रॉन FeCN6 मध्ये काय व्हायला पसंत करतील, पेरिंग करायला पसंत करतील आणि म्हणून इथं पेरिंग होईल. पेरिंग झाल्यामुळे इथं आपल्याला एकच अनपेड इलेक्ट्रॉन मिळेल. एक अनपेड इलेक्ट्रॉन मिळालं की लेस पॅरामॅग्नेटिक नेचर. 5 अनपेड इलेक्ट्रॉन मिळाले याच्यामध्ये मोर पॅरामॅग्नेटिक. जेवढे अनपेड इलेक्ट्रॉन जास्त तेवढं पॅरामॅग्नेटिक बिहेवियर जास्त. आणि हे कशामुळे सांगितलं, CFTने सांगितलं, ऑन द बेसिस ऑफ d ऑर्बिटल स्प्लिटिंग. स्प्लिटिंग ऑफ d ऑर्बिटल इन वीक फील्ड लिगॅंड केस इट इज लेस. स्प्लिटिंग लेस झाल्यामुळं इलेक्ट्रॉन वर पण काही जातात, खाली पण जातात बॅरी सेंटर पासून. आणि इथं मात्र CN- हा स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड असल्यामुळे स्प्लिटिंग जास्त होते आणि जनरली वर जाण्यासाठी त्यांना एनर्जी जास्त लागत असल्यामुळं आणि पेरिंग एनर्जी कमी असल्यामुळे त्यांनी पेरिंग करायला पसंत देतात. इथं पेरिंग एनर्जी जास्त आहे, इथं पेरिंग एनर्जी कमी आहे. जिथं पेरिंग एनर्जी कमी आहे तिथं पेरिंगचे चान्सेस जास्त आणि पेरिंग एनर्जी कमी असल्यावर क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग जास्त असते. म्हणून त्यांनी सगळे इथंच राहणं पसंत करतात आणि इथं एकच अनपेड इलेक्ट्रॉन मिळतो. एक अनपेड इलेक्ट्रॉन मिळाला म्हणजे लेस पॅरामॅग्नेटिक नेचर. मोर अनपेड इलेक्ट्रॉन मिळाले म्हणजे मोर पॅरामॅग्नेटिक नेचर. म्हणजे मॅग्नेटिक बिहेवियर सुद्धा क्रिस्टल फील्ड थेअरीनं सांगायला विसरली नाही. सो दॅट इज अबाउट द मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ द क्रिस्टल फील्ड थेअरी. नेक्स्ट आहे लिमिटेशन्स ऑफ क्रिस्टल फील्ड. मग आता प्रत्येक थेरीचे काही ना काही लिमिटेशन सापडलेले आहेत लेकरांनो. वर्नर्स थेरी पासून आपण बघत आलेलो आहोत, व्हीबीटी बघितलेली आहे, मध्ये एक सिडविक्स इलेक्ट्रॉनिक थेरी आहे, अशा बऱ्याच थेरी आहेत. तर त्या CFT मध्ये सुद्धा काही लिमिटेशन सापडलेले आहेत. काय आहे CFTचं सगळ्यात महत्वाचं लिमिटेशन, CFT इज ओनली गिव्हिंग स्ट्रेस ऑन द d ऑर्बिटल. सगळं तिचं जी चर्चा आहे ती फक्त d ऑर्बिटल विषयी. इट इज नॉट गिव्हिंग इम्पॉर्टन्स टू S and P. त्यानं S आणि P बद्दल काहीच बोलायला तयार नाही. दॅट इज ऑल्सो वन लिमिटेशन ऑफ क्रिस्टल फील्ड थेरी. इट हॅज नॉट टोल्ड एनिथिंग अबाउट द पाय बॉन्डिंग. पाय बॉन्डिंग बद्दलही त्यानं काहीच बोललेलं नाही क्रिस्टल फील्ड थेरीनं. सायंटिस्ट काढालेत उकरून त्यांचेही लिमिटेशन. d ऑर्बिटल S आणि P बद्दल काहीच बोलायला तयार नाही. पाय बॉन्डिंग नेचर आहे मेटल आणि लिगॅंडचं, त्याच्याबद्दल क्रिस्टल फील्ड थेरी बोलायला तयार नाही. व्हाय वॉटर इज स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड दॅन OH-. OH- पेक्षा वॉटर हे बघा स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड दाखवलाय, OH पेक्षा वॉटर का स्ट्रॉंग आहे याच्याबद्दलही त्यानं बोलायला तयार नाही. म्हणजे तिथेही त्यानं म्हणजे नकार दिलेला आहे बोलण्यासाठी. आणि नेक्स्ट मेटल लिगॅंड बॉन्ड आपणच सुरुवातीला पाहिलेला आहे, दॅट इज आयनिक नेचरचा आहे म्हणाले कोण, CFT. पण काही सायंटिस्ट म्हणाले की द बॉन्ड बिटवीन मेटल अँड लिगॅंड अकॉर्डिंग टू द अनदर थेरी इज कोव्हॅलंट. काही नेचर त्या मेटल लिगॅंड बॉन्डचं कोव्हॅलंट सुद्धा आहे. पण CFT म्हणाले फक्त नेचर कोणता आहे, आयनिक नेचर आहे, कोव्हॅलंट नेचर बद्दल बोलायला तयार नाही. सो ऑल दीज आर द लिमिटेशन्स ऑफ क्रिस्टल फील्ड थेरी. तर हे 4 लिमिटेशन्स आहेत क्रिस्टल फील्ड थेरीचे. नेक्स्ट आहे सुपिरियरिटी ऑफ CFT ओव्हर व्हीबीटी. मग व्हीबीटी पेक्षा CFT कशी सुपिरियर आहे ते पण आपल्याला बोलावं लागेल. काय वेगळं सांगितलंय CFTनं व्हीबीटी पेक्षा, तर सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट CFTनं सांगितलाय की बाबा इट हॅज एक्सप्लेन द मॅग्नेटिक बिहेवियर. मॅग्नेटिक बिहेवियर बद्दल क्लिअर कट आयडिया कोण दिलेली आहे, क्रिस्टल फील्ड थेरीने दिलेली आहे, ती आताच बघितलं आपण. दुसरं, इट टोल्ड एव्हरीथिंग अबाउट द कलर. कलर नेमका काय, DD ट्रान्झिशन मुळे कलर आहे हे सुद्धा तिने सांगायला विसरले. म्हणजे हे व्हीबीटीने सांगितलं नव्हतं, जे कोण सांगायले, CFT सांगायले. मॅग्नेटिक बिहेवियर कसं आहे, कलर ऑफ द ट्रान्झिशन. दुसरा, स्टॅबिलिटी एखाद्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडची मोजायची असेल, सो CFT प्रोव्हाइडेड अस द क्वांटिटेटिव्ह मीन्स टू कॅल्क्युलेट द स्टॅबिलिटी ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. एखाद्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडची स्टॅबिलिटी कशी ठरवायची याच्यासाठी त्याने एक क्वांटिटेटिव्ह मेजर सांगितले. कोणतं, CFSE ची व्हॅल्यू. काय आपण पॉस्ट्युलेटमध्ये बघितले, CFSE ची व्हॅल्यू जर 0 पेक्षा जास्त असेल तर ते कंपाऊंड स्टेबल आहेत, बट CFSE ची व्हॅल्यू जर 0 आली तर ते कंपाऊंड अनस्टेबल आहेत. म्हणजे CFSE व्हॅल्यूवरून आपण एखाद्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडची स्टॅबिलिटी ठरवू शकतो. म्हणून क्वांटिटेटिव्ह मेजर ऑफ द स्टॅबिलिटी वॉज गिव्हन बाय CFT. ह्याच्याबद्दल ती बोलली. नेक्स्ट आणखीन पुढे जायचं झालं, इट हॅज एक्सप्लेन्ड एव्हरीथिंग अबाउट विच लिगॅंड्स आर स्ट्रॉंग फील्ड अँड विच लिगॅंड्स आर वीक फील्ड. कोणत्या लिगॅंडला स्ट्रॉंग फील्ड म्हणायचं जे स्प्लिटिंग जास्त करतात, कोणत्या लिगॅंडला वीक फील्ड म्हणायचं जे स्प्लिटिंग कमी करतात, त्याची आयडिया क्लिअर केली क्रिस्टल फील्ड थेरीनं. इट ऑल्सो एक्सप्लेन द कायनेटिक अँड थर्मोडायनामिक स्टॅबिलिटी. CFTनं कायनेटिक आणि थर्मोडायनामिक स्टॅबिलिटी सुद्धा एक्सप्लेन करायला विसरलेली नाही. बघा, हे 5 सुपिरियरिटी आहेत कुणावर, व्हीबीटी वरती. CFT या 5 मुद्द्यामध्ये व्हीबीटी पेक्षा सरस ठरते. मॅग्नेटिक बिहेवियर एक्सप्लेन केलं, कलर एक्सप्लेन केला, क्वांटिटेटिव्ह मेजर दिलं, CFSE व्हॅल्यूवरून आपण ठरवू शकालो स्टॅबिलिटी. EANच्या बाबतीत एक आपण बघितलं होतं, EAN ज्याचा नेक्स्ट नोबेल गॅस इतका आला तो स्टेबल. तसं इथे CFTने सांगितलं, बाबा तुम्ही माझी CFSE ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. CFSE ची व्हॅल्यू जर 0 पेक्षा लेस आली, निगेटिव्ह व्हॅल्यू येत राहिल्या, जेवढी निगेटिव्ह जास्त तेवढी स्टॅबिलिटी कॉम्प्लेक्सची जास्त. जर CFSE ची व्हॅल्यू 0 आली तर तो कॉम्प्लेक्स अनस्टेबल. म्हणजे त्याच्याबद्दलही तो बोलला.
स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड कोणते, वीक फील्ड लिगॅंड, त्याच्यासाठी त्याने एक सरसकट सिरीजच दिली. वेगवेगळ्या बुकमध्ये सिरीज वेगवेगळी आहे. आय हॅव टेकन द मीडियम रेंज ऑफ द स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज. स्पेक्ट्रोकेमिकल सिरीजची मी मीडियम रेंज घेतलेली आहे. काही लिगॅंड्स मी वगळलेले आहेत, काही नवीन ऍड केलेले आहेत आणि माझ्या परीनं 3-4 बुकची मिळून ही एक सिरीज तयार केलेली आहे. दिस विल बी ऍप्लिकेबल फॉर एव्हरीथिंग, सगळ्यासाठी ही लागू पडणारी आहे. दिस इज द वेल बॅलन्स्ड स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज. हे आम्ही दिलेल्या सेंटेन्सनुसार ती तुम्ही पाठही करून टाका. नेक्स्ट आहे कायनेटिक आणि थर्मोडायनॅमिक, त्याच्याबद्दलही तो बोलला. म्हणजे एवढे सीएफटीचे सुपेरियर पॉइंट्स आहेत कुणावर मात करण्यासाठीचे, व्हीबीटीवर मात करण्यासाठी. आणि तशाच टाईप आणि हे सगळे पॉइंट बोर्डामध्ये पडलेले आहेत. सीएफटी कशी व्हीबीटी पेक्षा सुपेरियर आहे, 2 मार्काला बोर्डामध्ये क्वेश्चन पडलेला होता. आय थिंक इन द मार्च 2016, माझ्या माहितीनं हा मार्च 2016च्या दरम्यान हा प्रश्न सुद्धा बोर्डामध्ये पडलेला होता. सो ऑल दीज आर द डिफरंट पॉइंट्स. हे सगळं बघा D5 केसेसमध्ये. D4 साठी सुद्धा तुम्ही असंच बोलू शकता. जनरली बघा तुम्हाला वीक फील्ड आणि स्ट्रॉंग फील्ड कॉम्प्लेक्सेस, म्हणजेच हा झाला हाय स्पिन, हा कसला कॉम्प्लेक्स आहे, हाय स्पिन आहे. हा कसला झाला, एकच इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे हा लो स्पिन कॉम्प्लेक्सेस आहे. जनरली हाय स्पिन आणि लो स्पिन कॉम्प्लेक्सेस आर ऍप्लिकेबल फॉर D4, D5, D6 आणि D7. कालही आपण ह्याची चर्चा केली. ह्या चौघांसाठी तुम्ही जर मांडून बघितलात, वीक फील्डमध्ये आणि स्ट्रॉंग फील्डमध्ये. वीक फील्डमध्ये सगळे इलेक्ट्रॉन वरही जातात आणि खाली जातात. स्ट्रॉंग फील्डमध्ये मात्र अगोदर खालचे भरून घ्यायचे, वरचे नंतर भरायचे. खालचे पूर्ण भरल्यानंतर वरचे. म्हणून D4 मध्ये इथं वेगळीच केस येईल, इथं वेगळीच येईल, इथं वेगळीच केस येईल. D5 साठी इथं वेगळीच येईल, D6 साठी इथं वेगळीच येईल, इथं वेगळीच येईल. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही सगळ्यांसाठी सुद्धा लागू करू शकता. यू कॅन सी इन द नोट्स सुद्धा तुम्ही रेफर केलात तर तुम्हाला ह्या सगळ्या मी तिथे दिलेल्या आहेत. हाय स्पिन साठी कसं भरायचं आणि लो स्पिन साठी कसं भरायचं ते दोन्ही दाखवलेत. म्हणजे वीक फील्ड लिगॅंड असेल आणि स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड साठी कसं भरायचं ते तुम्ही तिथं सांगू शकता. अगेन देर आर 2 क्वेश्चन्स. 1-2 तुमच्यासाठी प्रॉब्लेम्स मी इथं सांगितलेले आहेत. बघा इथं काय म्हणते, द स्पिन ओनली मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ MnBr4 - इज 5.9 बोर मॅग्नेटॉन. एक त्यांनी प्रॉब्लेम दिलाय आणि त्याच्यात त्यांनी सांगायले की स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे म्यू व्हॅल्यू या कॉम्प्लेक्सची एवढी आहे, तर त्याची जॉमेट्री प्रिडिक्ट करा म्हणाले. वी हॅव टू सॉल्व दिस डिपेंडिंग अपॉन द व्हीबीटी अँड सीएफटी. बोथ क्वेश्चन वी हॅव टू सॉल्व दिस ऑन द बेसिस ऑफ सीएफटी अँड व्हीबीटी. व्हीबीटी आणि सीएफटीचा आधार घेऊन आपल्याला हे 2 क्वेश्चन अतिशय महत्वाचे क्वेश्चन आहेत. बघा त्यांना काय म्हणते पहिल्या ह्याच्यामध्ये, स्पिन ओनली मॅग्नेटिक मुवमेंट किती आहे, म्यू व्हॅल्यू 5.9 BM. आणि त्या कॉम्प्लेक्स दिलेल्या आहेत. देर आर 4 लिगँड्स आहेत. आता तुम्हाला माहिती आहे 4 लिगँड असली की आपल्याकडे 2 जॉमेट्री आहेत, एक तर टेट्राहायड्रल किंवा स्क्वेअर प्लॅनर. आता आपल्याला एवढंच निवडायचं की ह्या दोघांपैकी कोणती. आणि पण मॅग्नेटिक मुवमेंट किती दिलेली आहे, 5.9 दिलेले. 5.9 मॅग्नेटिक मुवमेंट, मी तुम्हाला 5 व्हॅल्यू पाठच करायला सांगितल्या होत्या. आणि 5.9 जर मॅग्नेटिक मुवमेंट असेल तर अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या किती असते, 5 अनपेड इलेक्ट्रॉन असते. आपल्याकडे एवढे क्लिअर झालं, 5 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत, 4 लिगँड आहेत. म्हणजे ह्या दोघांपैकी एक आपल्याला कोणती आहे ती जॉमेट्री प्रिडिक्ट करायची. पण आता MnBr4 मध्ये याची जर तुम्ही ऑक्सिडेशन स्टेट काढलात, हेअर Mn इज इन +2 ऑक्सिडेशन स्टेट. कारण हा 4 पलीकडे जाऊन +4 मधून -2 गेले +2. मग Mn2+ ची जर ऑक्सिडेशन, नुसत्या Mn ची जर तुम्ही बघितली 25 Mn ची काय आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, 3d5 4s2. मग Mn2+ मध्ये काय, इन द +2 ऑक्सिडेशन स्टेट यू विल हॅव 3d5 म्हणजे तुमच्या डी मध्ये 5 इलेक्ट्रॉन आहे, 1 2 3 4 अँड 5. अँड 4s इज एम्प्टी. 4s आता हे बघा 0 झालेलं आहे, 4s 0. आणि 4s च्या नंतर 4p आहे, 4p सुद्धा एम्प्टी. मग आता मला सांगा, हा Br4 हा कसा लिगँड आहे, वीक फील्ड लिगँड. वीक फील्ड लिगँड ह्या इलेक्ट्रॉनची तर पेरिंग करणार नाही. मग इलेक्ट्रॉनची पेरिंग करणार नाही म्हणजे हे 5 ला 5 अनपेड इलेक्ट्रॉन असेच राहतील. मग तुम्हाला जर ह्या Br कडचे प्रत्येक 4 Br कडून 2-2 इलेक्ट्रॉन घ्यायचे असतील तर ते सगळे कुणामध्ये टाकेल, याच्यामध्ये टाकेल. याचा अर्थ ह्याचंच हायब्रिडायझेशन आपल्याला करावं लागेल. म्हणजे 4ही Br इलेक्ट्रॉन त्यांचे कशामध्ये देतील, या S आणि 3p मध्ये देतील. म्हणजे इथलं तुमचं हायब्रिडायझेशन कोणतं व्हायला, sp3. आणि तुम्हाला माहिती आहे इफ द हायब्रिडायझेशन इज sp3 द जॉमेट्री इज अ टेट्राहायड्रल. जॉमेट्री काय येते, टेट्राहायड्रल म्हणजे स्क्वेअर प्लॅनर नाही. बघा आपण अंदाज कसा बांधला, 5 अनपेड आहेत, 5 लिहून घेतली. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून काढण्यासाठी
त्यासाठी आपण ऑक्सिडेशन स्टेट काढली, ऑक्सिडेशन स्टेटवरून आपल्याला हे मिळालं D5 मिळालं. D5 पण Br आताच पाहिला आपण स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये कसा लिगँड आहे, वीक फील्ड लिगँड, इलेक्ट्रॉनची पेअरिंग करत नाही, म्हणजे आपल्याला इलेक्ट्रॉन हे अशाला असेच ठेवावे लागतील. म्हणजे मग हायब्रिडायझेशन करायचे, 4 Br न दिलेले 2 इलेक्ट्रॉन VBT नुसार टाकायचे, म्हणजे हायब्रिडायझेशन याच करावं लागेल. हायब्रिडायझेशन sp3 येईल, हायब्रिडायझेशन sp3 आले की जॉमेट्री टेट्राहायड्रल येते. टेट्राहायड्रल जॉमेट्री आपण इथं सांगू शकतो. प्रिडिक्ट द जॉमेट्री म्हणले, जॉमेट्री इज टेट्रा, व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉब्लेम. नेक्स्ट आहे प्रिडिक्ट द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन इन द CrEn थ्राइस फॉर 2+ आयॉन. आता ह्याच्यात बघा, हा परत दिलेला आहे प्रिडिक्ट द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन. अनपेड इलेक्ट्रॉन काढायचे आपल्याला ह्या कॉम्प्लेक्स मध्ये. कॉम्प्लेक्स कोणता दिलेला आहे बघा, कॉम्प्लेक्स इज CrEn थ्राइस, CrEn थ्राइस 2+. आत्ताच आपण स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज पाहिलं. नंतर एंडला डिप्याने पिनीला 90 शून्य झालं. एंडला म्हणजे तो परत स्ट्रॉंग फील्ड आहे. एक लक्षात घ्या, म्हणजे EN हा न्यूट्रल लिगँड आहे, पहिली गोष्ट आपल्याकडे क्लिअर करून घेतली. दुसरा आहे EN हा स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे. EN हा कसा आहे, स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे, म्हणजे हा पेअरिंग करायला होणार आहे, स्प्लिटिंग जास्त करणार आहे. स्प्लिटिंग मग अगोदर आपण काय करूयात, Cr ची ऑक्सिडेशन स्टेट काढून घेऊयात. Cr2+, अगोदर क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 24 क्रोमियम काय येईल, 3d5 4s1. पण आता हा EN न्यूट्रल लिगँड आहे, म्हणजे +2 ही क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट डायरेक्ट आली. +2 म्हणजे इथला 1 गेला, इथला 1 गेला, म्हणजे 3D मध्ये 4 आले. 3D मध्ये 4 आले म्हणजे मी D ला आहे बघा, आता 3Dच्या 4ला मी इथं अरेंज करायला 1 2 3 4. पण आताच मी सांगितलं इथिलीन डायमाइन हा कसला लिगँड आहे, स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे. स्ट्रॉंग फील्ड लिगँड काय करतो, D ऑर्बिटलची स्प्लिटिंग करतो. स्प्लिटिंग कशी करतो, जास्त करतो, म्हणजे T2G आणि EG, T2G आणि EG. हा EG पॉइंट ग्रुप झाला आणि हा T2G पॉइंट ग्रुप झाला. आणि T2G पॉइंट ग्रुप आणि EG पॉइंट ग्रुप याच्यामध्ये जर तुम्ही मांडणी केलात तर T2G मध्ये सांगा मला आता, हा गॅप जास्त आहे, पेअरिंग एनर्जी कमी आहे, कारण स्प्लिटिंग जास्त झाली आहे, कारण हा स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे. स्ट्रॉंग फील्ड लिगँड स्प्लिटिंग जास्त करायला आहे. मग हे 4ला 4 इलेक्ट्रॉन कुठं भरले जाते, 1 2 3. ओके, 1 2 3, आणि हा चौथा सुद्धा इथंच पेअरअप होईल. का पेअरअप होईल, पेअरिंग एनर्जी कमी आहे आणि ह्या गॅप काय आहे, जास्त आहे. चौथा इलेक्ट्रॉनची एनर्जी एवढी नाही की तो वर जाऊ शकेल. म्हणजे सांगा मला आता, 4ही इलेक्ट्रॉन इथंच बसले, कारण लिगँड कसा आहे, स्ट्रॉंग फील्ड. स्ट्रॉंग फील्ड लिगँड असला की पेअरिंग काय होते, आपलं स्प्लिटिंग काय होते, जास्त होते. आणि स्प्लिटिंग जास्त झाल्यामुळे इलेक्ट्रॉनो आता तुमच्याकडे किती अनपेड इलेक्ट्रॉन राहिले मला सांगा, 2च अनपेड इलेक्ट्रॉन राहिले. आणि त्यांनी तेच विचारले, प्रिडिक्ट द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन. तर तुमच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन किती राहिले इलेक्ट्रॉनो, 2 अनपेड इलेक्ट्रॉन राहिले. हे कुणाच्या बाबतीत झालं, तुमच्या CrEn थ्राइस 2+ या बाबतीत झालं. म्हणून अशा पद्धतीने अगोदर आपण लिगँड कसा आहे ओळखायचा, स्पेक्ट्रोकेमिकल सिरीजचा आधार घ्यायचा, त्याच्यावरून त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्याच्यावरून त्याच्या ऑक्सिडेशन स्टेटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्याच्यावर मांडणी केली, त्याच्यावरून स्प्लिटिंग केली CFTच्या नुसार. म्हणजे काही कन्सेप्ट आपण VBTचे वापरले, काही कन्सेप्ट CFTचे वापरले आणि ह्या प्रॉब्लेमचा आन्सर काढलेला आहे. काल आपण टेट्राहायड्रल मध्ये एक बघितलं होतं. मी आता बघा ऑक्टाहायड्रल मध्ये T2G आणि EG वापरले. आपल्या बुकमध्ये टेट्राहायड्रलची पण स्प्लिटिंग अशी केली आहे, फक्त टेट्राहायड्रल मध्ये वर काय आहे, वर T2G आहे आणि खाली EG. पण त्यांनी नावं तिथे देत असताना T2G दिले, EG दिले. पण अकॉर्डिंग टू मॉडर्न केमिस्ट्री, आत्ताच्या जर केमिस्ट्रीमध्ये बघितला तर जनरली G फॉर जिरेड. आता हे जिरेड जे आहे, जिरेड रेफर्स टू सिमेट्री. आणि टेट्राहायड्रलला तर सिमेट्री नाही. ऑक्टाहायड्रलला एखाद्या वेळेस काय आहे, सिमेट्री आहे. आणि टेट्राहायड्रलला सिमेट्री नसल्यामुळे काही सायंटिस्ट, काही केमिस्ट म्हणाले की बाबा तुम्ही टेट्राहायड्रलच्या स्प्लिटिंग दाखवत असताना T2G आणि EG, आपल्या बुकमध्ये T2G EG टेट्राहायड्रललाही दाखवले आणि ऑक्टाहायड्रललाही दाखवले. पण अकॉर्डिंग टू माय नॉलेज, अकॉर्डिंग टू सम बुक्स, यू कॅन राईट हिअर ओनली T2 अँड E फॉर टेट्राहायड्रल. टेट्राहायड्रलसाठी T2G तर वर आहे, पण आपण T2G न म्हणता तिथं काय वापरायचं आहे, T2 वापरायचं आहे. आणि EG न म्हणता नुसता काय वापरायचं आहे, E. कुणासाठी, टेट्राहायड्रल. ऑक्टाहायड्रलला यू कॅन से, कारण ऑक्टाहायड्रल सिमेट्रिकल सिमेट्री आहे, त्याची जॉमेट्री जी आहे ती सिमेट्रिकल आहे. तुम्ही इथे एक T2G आणि एक EG म्हणू शकता. पण टेट्राहायड्रल हा सिमेट्रिकल मॉलिक्युल नसल्यामुळे, त्याची जॉमेट्री सिमेट्रिकल नसल्यामुळे यू कॅन से देअर T2 अँड E खाली आहे आणि T2 वर आहे. इथं फक्त G आपल्याला रिमूव्ह करायचं आहे टेट्राहायड्रल केसेससाठी, कारण G फॉर सिमेट्री, G फॉर जिरॅड मीन्स सिमेट्री. आणि म्हणून सिमेट्री इथं नसल्यामुळे आपल्याला G नाही वापरलं तरी चालतं. बट अकॉर्डिंग टू आवर बुक यू कॅन यूज, ऑर इफ यू नॉट यूज, दॅट विल बी ऑल्सो
करेक्ट. ते यूज केलात तरी करेक्ट आहे, नाही केलात तरी करेक्ट आहे. एवढा एक कन्सेप्ट इथे लक्षात घ्या, ह्याच्यावरून एक लक्षात आला. सो दिस इज ऑल अबाउट द कलर, मॅग्नेटिक प्रॉपर्टी, फॅक्टर्स अफेक्टिंग द CFS, crystal field splitting, limitations, superiority of CFT over VPT. In the next video we shall come with different points. Thank you guys.